सातारा जिल्ह्यातले कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 2 फुटांनी उघडले। नदीपात्रामध्ये 11,680 क्युसेकने विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये संततधार नांदूर मध्यमेश्वर धरणातनं 29,917 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळमधील हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले। धरणातनं तापी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धरण परिसरामध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे हतनूर धरण भरलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडत असलेल्या चांगल्या पावसामुळे धरणामधली पातळी झपाट्याने वाढली आहे। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये लघु आणि मध्यम अशी 13 धरणं भरली। जिल्ह्यातील धरणांमध्ये 77.69% पाणीसाठा उपलब्ध। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, त्यामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण 100% भरलं। धरणातून पाण्याचा विसर्ग। राज्य आपत्ती प्रतिसाद पथक, जिल्हा आपत्ती प्रतिसाद पथक तसेच स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने युवकाचं रेस्क्यू। अल्लीपूर ते टाकळी मार्गावरती यशोदा नदीच्या पुलावरती पाण्याचा प्रवाहित। नंदुरबारमध्ये होत असलेल्या दमदार पावसामुळे नागझरी धरण ओव्हरफ्लो। धरणामध्ये मुबलक पाण्याचा साठा झाल्यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त। खरीप हंगामातील पिकांना मिळाली नवसंजीवनी। बुलढाण्याच्या जिगाव धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ। धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे परिसरातील नद्या पूर्ण क्षमतेने वाहत आहेत। जळगावच्या भडगाव तालुक्यातील नालबंदी गावामध्ये अचानक पुराच्या पाण्यात अडकलेल्या शिक्षकाची शाळेच्या गच्चीवरनं सुटका। मुसळधार पावसामुळे शाळेत पाणी शिरलं। हिंगोलीतल्या सोडे गावामध्ये रस्त्यावरनं वाहतंय पुराचं पाणी, मात्र पाणी साचलं असतानाही पुरातून जीवघेणा प्रवास। पूरस्थिती असतानाही पोलिसांचा बंदोबस्त नाही, त्यामुळे एखादी दुर्घटना झाली तर जबाबदार कोण? ग्रामस्थांचा सवाल। जळगाव जिल्ह्यामध्ये भडगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जामदार डाव्या कालव्याचा मातीचा भराव वाहून गेला। यामुळे कालव्यातील पाणी वाहून शिवारात शिरलं। पिकांचं नुकसान, पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीचं काम सुरू। यवतमाळमध्ये गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेत शिवार पाण्याखाली। लाडखेड, बोरी, दारव्हा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली। तूर आणि सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातल्या कोसरा नदीच्या पुलावरनं पाणी। यवतमाळ चंद्रपूरचा संपर्क तुटला। सतर्कतेसाठी पुलावरती पोलीस बंदोबस्त तैनात। हिंगोली जिल्ह्यातल्या कयाधू नदीला पुराच्या पाण्यातून जाताना दुचाकी स्वार बचावला। दुचाकीवरनं एका महिलेसोबत बाईकवरून जात असलेला तरुण बचावला। धुळे तालुक्यातल्या लळिंग गावामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती। गावातील रस्ते जलमय, लोकांच्या घरामध्ये शिरलं पावसाचं पाणी, जनजीवन विस्कळीत। अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। नदी नाल्यांना पूर, परिसरातल्या 100 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या कापडशिंगी गावाजवळ पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून गेली। प्रसंगावधान राखत चालक वेळीच कारमधून बाहेर पडला, त्यामुळे बचावला। तर कापडशिंगी परिसरातल्या 10 ते 15 गावांचा संपर्कही तुटला। साताऱ्याच्या कराडजवळ पुणे बंगळुरू महामार्गावरती 2 ते 3 फूट पाणी। वाहन चालकांचा जीव धोक्यात घालून प्रवास। गोटेगावच्या हद्दीमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे वाहन चालकांना मोठा त्रास। रायगडच्या महाड तालुक्यातल्या शिवथर खोऱ्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। आंबेनळी, आंबेशिवथर आणि सह्याद्रीवाडी या 3 गावांचा महाड तालुक्याशी संपर्क तुटला। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधल्या गैरान नदीमध्ये बुडून 55 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू। नगरसेवकाकडून व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी महादेव वागोदेंना मृत घोषित केल्याची माहिती। जळगावच्या भडगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा कहर। पुराच्या वेढ्यामध्ये अडकलेल्या 3 कुटुंबांची रेस्क्यू ऑपरेशनद्वारे सुटका। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या व्यक्तीचा अजूनही शोध लागेना। 48 तास उलटून गेल्यावरही शोध सुरूच। काल दुपारी नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध सुरूच।
जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव नगरपालिकेच्या 100 वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळला. सुदैवाने कार्यालयामध्ये कोणीही नसल्यामुळे अनर्थ टळला.